आज आपण मस्त कुरकुरीत चिकन 65 ची रेसिपी पाहणार आहोत। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 400 ग्रॅम बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे। चिकनचे इथे 1 ते 1.5 इंचाचे तुकडे करून घेतले आहेत। 3 चमचे दही, यामध्ये दही छान कोट करून घेऊ। दोन चमचे आलं लसूण पेस्ट, 2 चमचे मीठ, 1 चमचा मिरपूड, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, याने रंग फार सुंदर येतो। या सेम पद्धतीने तुम्ही पनीर 65 देखील करू शकता। आता हे मॅरिनेशन केलेलं 1 तास मॅरिनेट करून फ्रीज मध्ये ठेवायचं। या डिशला मॅरिनेशन अत्यंत गरजेचं आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही इथे फूड कलर देखील घालू शकता। चला, चिकन आता छान मॅरिनेट झाला आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता, 2 चमचे कॉर्नफ्लॉरने याला खूप छान असा क्रिस्प येतो, त्यामुळे कॉर्नफ्लॉर मस्ट आहे। आता हे मिश्रण छान असं कोट झालंय। इथे तेलही छान गरम झालं आहे। यात चिकनचे एक पीसेस असे घालायचे आणि अगदी कडकडीत गरम तेलात नाही घालायचे, कारण चिकन हे आतपर्यंत तळलं गेलं पाहिजे। एक 3 ते 4 मिनिटं झाले की हे असे उलटून घ्यायचे। छान कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घेऊया आणि पुन्हा आणखी 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित तळून घ्यायचे। चला, आता हे चिकन मस्तपैकी तळून झालं आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। बघा काय सुंदर दिसतंय ना। आता एका पॅन मध्ये तेल गरम करायचं। त्यामध्ये खूप सारा बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची आणि खूप सारा कढीपत्ता। या रेसिपीमध्ये कढीपत्ता मस्ट आहे। आता इथे लसूण छान असा फ्राय झाला आहे। यामध्ये 1 चमचा तीळ घालून घेऊ। तीळ छान भाजून झाले की यामध्ये तळलेलं चिकन घालायचं आणि हे मस्त असं टॉस करून घ्यायचं। एक 2 ते 3 मिनिटं टॉस केल्यानंतर आता इथे हे मस्त चिकन 65 बनवून तयार आहे। अशाच मस्त रेसिपीसाठी स्वादिष्ट बाय स्नेहल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।